नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 24/2/2026 कालपासून पावसाची सुरुवात झाली आहे। वातावरण सुंदर झालेलं आहे। आपण जे काही रेग्युलर आपल्या शेतांमध्ये कामं करतो आणि काय काय केलंय आणि कशी ग्रोथ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आणि सांगायचं असतं। आपण 9 तारखेला व्हिडिओ पोस्ट केला होता, 9 जूनला, का आपण जे तार कंपाऊंड आहे आपलं साधारणतः 5000 रनिंग फूट, त्याच्यावर आपण कारले, दोडके, गिलके, वेलवर्गीय वापस लागवड केली। पहिले आपण लावलं होतं पण आपल्याला उत्पन्न नाही आलं, कारण की उन्हाचा टेम्परेचर इतकं होतं का उन्हामुळे आपले वेल ज्या पद्धतीने उत्पन्न यायला पाहिजे होतं ते आलंच नाही। आपण हे जे 9 तारखेला गिलकं लावलेलं आहे, मी कॅमेरामॅनला सांगेल का दाखवा। पूर्ण 5000 रनिंग फूटमध्ये आपण 1.5 सव्वा फुटावर ड्रिपच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण लागवड केलेली आहे, जिथं 1.25 फुटाचं ड्रिप आहे तिथंच एक बी दिलेलं आहे। तुम्हाला या जे आपल्या कंपाऊंडवर जे जाळी लावलेली आहे त्याच्यावरही जुने वेल दिसत असतील तुम्हाला, कारण की आपण उत्पन्न नाही आलं पण आपण खालून त्याला क्लिअर करून घेतलं, पण वेलांना तसंच ठेवलेलं आहे की जेणेकरून उष्णतेची हवा, गरम हवा ती यायला नको शेतांमध्ये। आणि आता हे जे वेल चढतील, या वेल चढण्यासाठी त्याला इनडायरेक्टली मदत होईल, कारण की जेवढं ऊन तापतं तेव्हा तेवढा तार गरम होतो। तरी आपल्याला 1 नंबर प्लॉटमध्येही जायचं आहे। आपण जे मोसंबीचं रोप आणलेलं आहे, कलम आणलेली आहे, तिची लागवड पण सुरू केली आहे आपण। तर आता आपण पहिले प्लॉट नंबर 1 मध्ये जाऊ, चला। तरी आपण आता प्लॉट नंबर 1 मध्ये आलोय। माझ्या पाठीमागे हे पहा, आता हे नवीन आपण रोप ग्राफ्टेड लावतोय, लागवड चालू आहे। जिथं जिथं आपल्याला झाडं आपले रोप मेले, बरेचसे कारण आहेत, मी कॅमेरामॅनला सांगेल का इकडे दाखवा। आता हा पूर्ण मुलं मिळून पूर्ण झाडांची वापस रिप्लांटिंग करतोय आपण, का पावसाळा सुरू झालाय। आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का साधारणतः 2-1 हजार रोपं आपले 14,000 रुपयांमध्ये गेलेले आहेत। तरी रोपांची क्वालिटी पण मी दाखवायला आहे, कॅमेरामॅनला बोलवतो इकडे। त्याच्यानंतर हे जे आपण टरबूज लागवड केलेली आहे, मी दाखवायला लागेल कॅमेरामॅनला का हे जे रोपं आता येत आहेत वर ते दाखवा यांना सर्वांना। आणि साधारणतः आता हे नवीन रोप लावलेलं आहे, इकडचं रोप शिल्लक असेल ते तुम्हाला दाखवतो मी, का रोप आपण कसे घेतलेले आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल। पपई दाखवायचं म्हटलं, पाऊस पडला आहे, चांगली सेट होते, नक्कीच उत्पन्न कमी पण येईल, कारण की आपण जमिनीला कोणतंच छेडछाड करत नाही। दरवेळेस मी व्हिडिओमध्ये सांगत राहतो, इथली सुपीक माती काढून आपण या बेडवर केलेली आहे। हा एवढा मोठा बेड जेव्हा केलाय तर नैसर्गिकरित्या इथली चांगली माती काढून आपण इथे ठेवली आहे, तरी उत्पन्न काही ना काही जमीन माऊली आपली मातृभूमी देऊनच जाईल। आता महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला रोप दाखवायचं होतं मला, 2 मिनिटं बेटा। आपण आता हे रोप मागवलेलं होतं कलकत्त्यावरून। ही बारीवन माल्टा व्हरायटी आहे, खूप चांगल्या प्रकारे येते, हाय डेन्सिटीला त्याचं रिझल्ट चांगले आहेत असं नर्सरीवाल्यांचंही म्हणणं पडलं। आता या पद्धतीचं झाड बॅगमध्ये आपल्याला 45 रुपयात पोच मिळाला आहे। मला नाही वाटत का महाराष्ट्रातल्या कोणत्याच नर्सऱ्या या रेटमध्ये देत असतील। असो, आपल्याला त्याच्यावर काही बोलायचं नाही आहे। जेवढं रोप आहे त्या हिशोबाने आपण गड्डे करतोय। बाकीची मोसंबीची क्वालिटी दाखवायची म्हटली तर खरंच काही काही झाडं खूप सुंदर डेव्हलप झालेले आहेत। आता हे झाड एवढं मोठं मोसंबीचं हे आपलं वाळून गेलं, बरेचसे कारणं असतील, आपण तेही बदलवून टाकतोय। काही मोसंब्या खरंच सुंदर झालेल्या आहेत। आणि खालच्या प्लॉटमध्ये मी तुम्हाला नेतो आता, कारण की प्लॉट नंबर 3 आपलं पूर्ण तिथलं गंगाफळ आपण जमा करून घेतलेलं आहे। आपण तिथं आता आपले जे कायमस्वरूपी कर्मचारी लेबर आहेत ते वापस त्यांना सांगायचं काम नसतं, एकदा सांगून दिलं का त्या हिशोबाने होतं। आता हे पूर्ण वेल कापायचं काम चालू केलं आहे आपण।
माल जमा करून ठेवला आहे. जो चांगला माल आहे तो जमा केला आहे, बाकीचा जो आहे तो शेतातच पडू दिलेला आहे. हा संपूर्ण प्लॉट वापस आपण तयार करतोय. इथे आपलं टरबूज लागेल. हा पूर्ण तयार झाल्यानंतर इथं जे जे काही कामं होतील, इथली मोसंबीमध्ये जी मर्जर आहे ती पण कंप्लीट लावल्या जाईल. पूर्ण ज्या पद्धतीने कामं होतात प्रत्येक वेळेस मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवताना सांगत राहतो. हा संपूर्ण प्लॉट आणि याच्या खालचा आहे हा प्लॉट नंबर 3, जिथं आपल्या आता वर्कर कामं करतायत. कारण की हा पूर्ण आवरल्यानंतर तिथले वेल आपण तिथंच ठेवतोय का जेणेकरून आपल्याला जमीन आपण छेडतच नाही. तरी असो, प्लॉट नंबर 1 मध्ये तुम्हाला ही माहिती द्यायची होती. आणि आज ज्या पद्धतीने आपण लागवड करतोय मोसंबीची, हीच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायची होती. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.